सरपंचांनी आपल्या गावाची खासगी कंपन्यांचे सीईओ सारखं काम करत विकास करावा। सरपंचांनी गावासाठी उत्तम नेतृत्व दिल्यास 5 वर्षातच राज्यात कायापालट होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। शिर्डीतील सरपंच परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते। दुष्काळ, नापिकी किंवा अवकाळी पाऊस हा निसर्ग निर्मित नसून मानव निर्मित असल्याचे मत व्यक्त करताना शेतकऱ्यांनी आता आपल्या शेतीच्या पद्धतीत बदल करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं। मुंबई महापालिकेतल्या शाळांमधल्या टॅबच्या गैरवापराची चौकशी होणार आहे। महापौर स्नेहल आंबेकर यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेले आहेत। टॅबचा गैरवापर कसा होतो यासाठी चौकशीचे प्रशासनाला आदेश दिले आहेत। येत्या काही दिवसात शाळेत जाऊन टॅबची पाहणी करणार असल्याची माहितीही महापौरांनी दिली आहे। महापालिका शाळांमधील विद्यार्थी टॅबचा गैरवापर करत असल्याचं वृत्त झी 24 तासनं 9 फेब्रुवारीला दिलं होतं। आजवर केवळ विशिष्ट भाषांमध्ये उपलब्ध असलेलं शैक्षणिक साहित्य लवकरच एका ॲपच्या माध्यमातून देशातील विविध भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे। विशेष म्हणजे या ॲपचा वापर विनामूल्य करता येणार आहे। केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी ही माहिती दिली। यंदा 12वीचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे। विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघानं असहकार आंदोलन छेडलं आहे। दिवसाला 30 ऐवजी केवळ एकच पेपर तपासण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतला आहे। त्यामुळे निकालाच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता आहे। नागपुरात सुरू झालेले मेट्रो रेल्वेचं काम वेळेत पूर्ण करा, नाहीतरी प्रकल्पाचा खर्च भरमसाठ वाढेल असा इशारा देशात मेट्रोमॅन म्हणून ख्याती असलेल्या ई श्रीधरन यांनी दिला आहे। नागपूर मेट्रोचं कार्य सुरू होऊन 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते। पुढील 4 वर्षात जर नागपूर मेट्रोचं काम पूर्ण झालं नाही तर नागपूर मेट्रोचा खर्च प्रतिदिन 50 लाख रुपये अशा तीव्रतेनं वाढेल असा इशारा ई श्रीधरन यांनी दिला आहे। पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यात 8 ठिकाणी हेलिकॉप्टर सेवा सुरू करणार असल्याची माहिती एमटीसीटी संचालक सतीश सोनी यांनी दिला आहे। गणपतीपुळे, ताडोबा, वेरूळ, अजिंठा आणि महाबळेश्वरसह 8 ठिकाणी ही सेवा सुरू करण्याचा एमटीसीसीचा निर्धार आहे। रत्नागिरीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील घराजवळ गस्त वाढवली आहे। खेड तालुक्यातील मुमके इथे दाऊदचं घर आहे। या घरात पोलिसांना संशयास्पद हालचाली होत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत दाऊदचं घर शासनाच्या ताब्यात दिलेलं आहे। पोलीस उपअधीक्षक चिन्मय पंडित यांची याबाबत माहिती त्यांनी दिली आहे। चिपळूण जवळच्या रिक्टोली गावातील ग्रामस्थांनी आपलं उपोषण मागे घेतलंय। गावातील पाणी योजनेच्या मागणीकरता चिपळूण पंचायत समितीच्या बाहेर गावकरी उपोषणाला बसले होते। भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा माने यांनी मध्यस्थी केल्यानंतर ग्रामस्थांनी हे उपोषण मागे घेतलंय। पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची या संदर्भात मंत्रालयात भेट गावकरी घेणार असून याबाबत येत्या बुधवारी बैठक होणार आहे। लोकलमध्ये 2 व्यक्तींनी मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। मारहाण करणाऱ्या दोन्ही व्यक्तींची नावं समोर आली आहेत। त्यातील एकानं दिलेल्या तक्रारीवरून रेल्वे पोलिसांनी नासिम हुसेन शेख, हरीश शेख या दोघांना अटक केली आहे। हे दोन्ही तरुण कळव्याचे रहिवासी आहेत। परळमध्ये मासे विक्रीचा व्यवसाय ते करतात। या प्रकरणी आणखी तपास सुरू आहे। मुंबईतील कुर्ला विद्याविहार रेल्वे स्थानकादरम्यान अपघात होऊन 4 रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे। कर्जत सीएसटी ही लोकल विद्याविहारहून कुर्ल्याकडे जात असताना पहाटे 6:15 ते 6:30 दरम्यान हे 4 रेल्वे कर्मचारी ट्रॅक क्रॉस करत होते। समोर येणारी गाडी त्यांना न दिसल्यामुळे रेल्वेची धडक लागून त्या चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे। अपघाताच्या चौकशीचे आदेश रेल्वे प्रशासनानं दिले आहेत। हार्बर रेल्वेवर शुक्रवारपासून 72 तासांचा जम्बो ब्लॉक सुरू आहे। छत्रपती शिवाजी टर्मिनसवरच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 वर कामाला सुरुवात झाली आहे। आज आणि उद्याच्या दिवशी हा जम्बो ब्लॉक असणार आहे। हार्बर मार्गावर 12 डब्यांच्या गाड्या चालण्यासाठी सीएसटी येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 ची लांबी वाढवणं, स्टेबलिंग लाईन काढणं, परस्पर छेदणाऱ्या रुळांची जागा बदलणं ही कामं होणार आहेत। शिरूर भीमाशंकर मार्गावर ट्रकला अपघात झालाय। त्यात 4 भाविक ठार झाले तर 40 जण जखमी झालेत। वाडा गावाजवळ मंदोशी घाटात हा अपघात झालाय। ट्रक रस्त्यावर पलटल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे। ट्रकमध्ये 60 प्रवासी होते। सर्व मृत भाविक लातूरचे रहिवासी होते। भीमाशंकरला दर्शनासाठी ते आले असता काळानं त्यांच्यावरती झडप घातली।
चंद्रपूर शहरातील दुर्गापूर परिसरातील समता नगरमध्ये घरी कुणी नसल्याचे हेरून चोरट्यांनी घरफोडी केल्यावर अख्खं घर पेटवून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेत जवळपास 6 लाखांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून घरातील दागिने आणि रोख 70,000 गहाळ झाली आहेत। 3 पोलीस ठाण्यांची पथकं तपास कामासाठी लागली आहेत। नेरळ परिसरात 2 अज्ञात दरोडेखोरांनी घरात घुसून गोळीबार करत दरोडा घातला। 2 दरोडेखोरांनी आकाश धुळे यांच्या घरात घुसून त्यांच्या पत्नीला बंदूक आणि चाकूचा धाक दाखवला। आम्हाला भावाच्या उपचारासाठी 5 लाखांची गरज असल्यानं पैसे पाहिजेत असं सांगत त्यांनी घरातून दागिने आणि रोख रक्कम लुटली। त्याचवेळी आकाश धुळे घरी आले असता या दरोडेखोरांनी आकाशवर गोळीबार केला। नागपूरच्या उमरेड तालुक्यात तिरुखरा शिवारातल्या वाघाच्या हल्ल्यात 9 गायींचा मृत्यू झाला। परिसरात चरायला गेलेल्या 110 गायींच्या कळपावर वाघानं मध्यरात्री हल्ला चढवला। त्यात 9 गायी मारल्या गेल्या। नाशिकच्या क्रॉम्प्टन कंपनीच्या परिसरात शिकलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे। अंबड औद्योगिक वसाहतीतल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी 2 तास प्रयत्न करत होते। बिबट्या पकडला गेल्यामुळे परिसरातल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। बदलापूर शहरात कचऱ्याची समस्या मोठी आहे। शहरातून दररोज 62 टन कचरा डम्पिंग ग्राउंडवर जातो। त्याला ठरलाय अपवाद प्रभाग क्रमांक 8। इथले नगरसेवक आणि उपनगराध्यक्षपद श्रीधर पाटील यांच्या सवेक फाउंडेशनने एक अभिनव उपक्रम राबवला आहे। त्यांनी निसर्गदूत या नावानं घराघरात बास्केट्स वाटले आहेत। यामध्ये असलेल्या बॅक्टेरिया कल्चरमुळे ओल्या कचऱ्याचं घरच्या घरीच विघटन करता येतं। भाभा अणुसंशोधन केंद्रातले शास्त्रज्ञ डॉ. शरद काळे यांच्या संकल्पनेतून हे निसर्गोत्तरण करण्यात आलं। स्मार्ट सिटी आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर सिडकोनं नवी मुंबई इथल्या प्रकल्पग्रस्त युवा पिढीसाठी सिडको तारा ही कौशल्य विकास कृती योजना पुढे आणली आहे। यात प्रकल्पग्रस्तांच्या मुलांसाठी यूपीएससी आणि एमपीएससीचा प्रशिक्षण खर्च उचलणार असून त्याचबरोबर विविध कौशल्याचे प्रशिक्षण कोर्सेसही सुरू केले जाणार आहेत। यात कस्टमर रिलेशन एक्झिक्युटिव्ह, लोन रिकव्हरी एजंट, फिटनेस ट्रेनरपासून 21 कोर्सेस उपलब्ध आहेत। कोल्हापूर जिल्ह्याच्या वायव्येस असणाऱ्या पन्हाळा किल्ल्याची अवस्था आता बिकट होत चालली आहे। किल्ल्याच्या अनेक ऐतिहासिक वास्तूंना धक्का लागला असून अनेक ठिकाणी त्यांना भेगा पडल्या आहेत, तर काही ठिकाणी पडझड झाली आहे। ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या या पन्हाळगडाला भेट देण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात, त्यामुळे लवकरात लवकर याबाबत पाऊल उचलण्याची गरज व्यक्त होते आहे। लातूर शहरात शिवजयंतीनिमित्त भव्य बाईक रॅली काढण्यात आली। सुमारे 50,000 बाईकस्वार या रॅलीत सहभागी झाले होते। 5 ते 7 किलोमीटर इतकी मोठी रॅली होती। लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या रॅलीची नोंद होऊ शकते। मुस्लिम धर्मियांनी यावर्षी शिवजयंती सोहळ्यात सहभाग घेतला। शहरातील शिवाजी चौकात महापौर अख्तर शेख मिस्त्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। खासदार सुनील गायकवाड आणि आमदार अमित देशमुख यांनी यावेळी उपस्थित होते। शिवजयंतीनिमित्त मुंबईतील जेडी भरडा शाळेतल्या 75 विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य पोर्ट्रेट साकारलंय। तब्बल 650 स्क्वेअर फुटांचं हे पोर्ट्रेट असून 8,000 स्टॅम्पिंग करून विद्यार्थ्यांनी आगळीवेगळी शिवजयंती साजरी केली। महापौर स्नेहल आंबेकर यांनीही यावेळी महाराजांचं हे पोर्ट्रेट पाहण्यासाठी हजेरी लावली। आता बघूया देशविदेशातल्या बातम्या। हरियाणामध्ये जाट आरक्षणासाठी 7 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनानं काल दुपारनंतर अचानक हिंसक वळण घेतलं। रोहतकमध्ये झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय तर 21 जण जखमी झाले आहेत। रोहतकमध्ये आंदोलकांनी अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू यांचं घर पेटवलं आहे आणि त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांनी केलेल्या गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झालाय। हरियाणा सरकारनं 9 जिल्ह्यात लष्कर पाचारण केलं आहे, तर केंद्र सरकारनं निमलष्करी दलाच्या 20 अतिरिक्त तुकड्या राज्यात पाठवल्या आहेत। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यातल्या जनतेला संयम राखण्याचं आवाहन केलं आहे। रोहतक आणि भिवानी जिल्ह्यात काल संध्याकाळपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे। कन्हैया कुमारच्या जामिनासाठी आता त्याच्या वकिलांनी हायकोर्टात दाद मागितली आहे। कन्हैया कुमारच्या जामीन अर्जावरची सुनावणी सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाकडे वर्ग केली आहे। त्याचबरोबर यावर तातडीनं सुनावणी घ्या असे निर्देशही दिले आहेत। कन्हैया कुमारच्या वकिलांना हायकोर्ट परिसरात पुरेशी सुरक्षा पुरवा असंही कोर्टानं दिल्ली पोलिसांना सांगितलं आहे। पतियाळा हाऊस कोर्टात योग्य सुरक्षा मिळत नसल्याचं कन्हैयाच्या वकिलांचं म्हणणं आहे। कोर्टानं हे मान्य केलं आहे आणि पतियाळा कोर्टाऐवजी हायकोर्टात जा असं त्यांनी सांगितलं आहे।
या प्रकरणातला प्रमुख आरोपी उमर खालिद आणि त्याचे मित्र अजूनही फरार आहेत. उमर खालिदचे वडील मीडियासमोर आले असून त्यांनी उमरला कोर्टासमोर हजर व्हावं असं आवाहन केलं आहे. पण उमरच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे त्याच्या जीवाची हमी गृहमंत्र्यांनी घ्यावी असं आवाहनही उमरच्या वडिलांनी केलं आहे. शिवाय अफजलच्या फाशीला अनेक जणांनी विरोध केला आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरला गेला नाही, मग उमरवरच असता खटला का, असा प्रश्नही उमरच्या वडिलांनी केला आहे. दिल्लीत जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी कन्हैया कुमारच्या अटकेविरोधात काढलेल्या मार्चला उत्तर देण्यासाठी दिल्लीतल्या वकिलांनी पटियाला हाऊस कोर्टापासून इंडिया गेटसमोर लाँग मार्च काढला. यात शेकडो वकिलांनी सहभाग घेतलाय. वकिलांनी वंदे मातरमचा नारा देत पाकिस्तान विरोधातही जोरदार घोषणाबाजी केली. जेएनयूमध्ये जे काही घडलं ते संस्कारहीन मुलांच्या हातून घडलं. त्यांच्यावर ते संस्कार असते तर त्यांनी असं केलं नसतं, अशी प्रतिक्रिया संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली आहे. जेएनयू प्रकरणावरून भाजप आणि काँग्रेसमधील राजकारण चांगलंच चिघळत चाललं आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं नाशिकमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि योगगुरू रामदेव बाबा यांचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि योगगुरू रामदेव बाबा यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा काँग्रेस पक्षाकडून निषेध करण्यात आला. पाकिस्तानमध्ये 2015ला एकूण 324 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका वर्षात सर्वाधिक फाशीची शिक्षा सुनावणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तानचा क्रमांक 3रा लागतो. आणि आश्चर्याची बाब म्हणजे फाशी झालेल्यांचा कुठल्याही दहशतवादी संघटनेशी अथवा हल्ल्याशी कोणताही संबंध नाही. ऑस्ट्रेलियामध्ये एका कोर्टानं 17 वर्षीय स्वीडिश मुलीला दहशतवादी कारवाईसाठी दोषी ठरवलं आहे. मूळची सोमालियन असलेल्या आणि स्वीडिश नागरिक असलेल्या या मुलीवर आयसिसमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. इराकच्या कोर्टानं 2014मध्ये झालेल्या नरसंहार प्रकरणी 40 जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. हा नरसंहार तिर्कीतमध्ये दहशतवाद्यांनी घडवून आणला होता. इराणला सुखोई 30 विमान विकण्याच्या रशियाच्या प्रस्तावाचा अमेरिकेनं विरोध केला आहे. इराणला फायटर प्लेन देण्याआधी रशियानं UN सिक्युरिटी काउन्सिलकडून परवानगी घ्यायला हवी, अशी प्रतिक्रिया अमेरिकेनं दिली आहे. अमेरिकेतल्या पर्ल हार्बरमध्ये गुरुवारी एक हेलिकॉप्टर समुद्रात कोसळलं. एकाच परिवारातल्या दोघांसह एकूण 5 जण या हेलिकॉप्टरमधून जखमी झालेल्या एका 16 वर्षांच्या तरुणाची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात कशामुळे झाला याची माहिती अजून मिळत नाहीये. हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचं पाहून परिसरातल्या लोकांनी प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या. मास्टर ब्लास्टर सचिनच्या नावावर क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम नावावर आहेतच, मात्र क्रिकेटच्या मैदानाबाहेरही सचिनच्या नावावर एक विक्रम झाला आहे. सचिनची आत्मकथा प्लेइंग विथ इट माय वे चा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला आहे. सचिनच्या या आत्मकथेची सर्वाधिक विक्री झालेला लिम्का बुकमध्ये समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी स्पिनर शेन वॉर्नचा सापानं चावा घेतलाय. एका रियालिटी शोमध्ये वॉर्ननं भाग घेतला होता. या शोमध्ये एक टास्क करत असताना अॅनाकोंडा जातीचा साप शेन वॉर्नच्या डोक्याला चावला. यानंतर वॉर्नला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता वॉर्नची प्रकृती स्थिर आहे. आशियाई बॅडमिंटन टुर्नामेंटमध्ये श्रीकांत किदंबीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताच्या मेन्स टीमनं बलाढ्य चीनचा पराभव केला. भारताच्या टीमनं चीनचा 3-2 अशा फरकानं पराभव केला. या विजयासह भारतानं ग्रुपमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. हा या टुर्नामेंटमधला भारताचा सलग दुसरा विजय ठरला आहे. आता एंटरटेनमेंट विषयातल्या बातम्या. केतकी माटेगावकर स्टारर फुंत्रू सिनेमातील स्वप्नातल्या परीसारखी कहाणी जशी हे गाणं प्रदर्शित झालंय. दिग्दर्शक सुजय ढहाके आणि केतकी माटेगावकर शाळा सिनेमानंतर आता फुंत्रू सिनेमातून पुन्हा एकदा एकत्र आले आहे. शाळाची केतकी आता कॉलेज गोईंग गर्ल बनली आहे. फुंत्रू मराठीतला पहिला साय-फाय सिनेमा असणार आहे. पोस्टर गर्ल या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर धमाकेदार यश मिळालं आहे. सिनेमातून स्त्री भ्रूण हत्येसारख्या गंभीर विषयावर भाष्य करण्यात आलं असून सोनाली कुलकर्णीचा कधीही न बघितलेला अंदाज तिच्या चाहत्यांना सिनेमात बघायला मिळतो आहे. समीर पाटील दिग्दर्शित या सिनेमात अनिकेत विश्वासराव, जितेंद्र जोशी, हेमंत ढोबे, ऋषिकेश जोशी, आनंद इंगळे, सिद्धार्थ मेनन, संदीप पाठक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावरील संघर्ष यात्रा या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा एकदा बदलली आहे. हा सिनेमा आधी 11 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र तांत्रिक कारणामुळे सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा सिनेमा 19 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र पुन्हा एकदा प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून लवकरच सिनेमाची नवी तारीख घोषित करण्यात येईल.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.